भावांनो, आज रविवार आहे. ही माझी बायको आहे. हिने मला काम लावलंय. बोलते आज तू जेवण बनव. तर आता मी फक्त बनवणार आहे राईस. तर तुम्हाला दाखवतो काय काय बनतंय त्याचं. हे आता मी राईस धुवून घेतोय, कारण की राईस पुलाव बनवायच्या पहिले राईस धुतलेला आहे. चम्मचला इग्नोर मारा. तर आता तुम्हाला दाखवतो रेसिपी कसं बनतं सगळं. भेटूया. कुकर कुठे पण ठेवतो, तो कुकरचा बेस धुणं गरजेचं असतं. बेस धुवून घेतलेला आहे. गॅस संपला काय? नाही हाय हाय. आता याच्यात सगळे मसाला वगैरे टाकतो, दाखवतो तुम्हाला तसं. मी कामगार ठेवला इथे टमाटे कांदे कापायला, कारण की तिने मला काम करवलं तर मी पण बनवणं गरजेचं आहे. हे बघा तिचे हात बघा, स्माईल. आता तुम्हाला रेसिपी दाखवेन. कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता 1 चम्मच तेल टाकायचं. मस्तपैकी तेल असतं. तुम्ही कुठलं तेल वापरता सांगा. आम्ही राईस ब्रॅन तेल वापरतो, जेमिनीवाला आता माझ्यासोबत कोलॅब करणार आहे. 1 स्पून तेल. बायको बोलते एकच बस झाला, पण मी 1.5 टाकलेला आहे. तुम्ही चवीनुसार तेल वापरता, जास्त कमी तसं टाका. तेलामध्ये आता तुम्ही टाकायचं मसाले. बनवतोय पुलाव तर आपण टाकणार 2 लवंग. 2 लवंग. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा याला काय बोलता तुम्ही, मी नाही सांगत याचं नाव. हे 2 थोडंसं असं तुकडं. 1 पान. याचं पण नाव तुम्ही सांगा मला काय आहे. चवीनुसार, जर तुम्ही तिखट खात असाल तर तसं टाका. आम्ही तिखट नाही खात. थोडंसं जिरा टाकलंय, हा चवीनुसार. तर मिक्स करून घ्या असं थोडंसं. सगळेजण मोहरी टाकतात, पण मी जिरं टाकतो, कारण की जिरं मला खूप आवडतं. त्याच्यानंतर टाकायचं मोहरी. ओळखतं जसं लिहिलं तुम्ही. तेल थोडंसं गरम झालेलं आहे. स्लो फ्लेम आहे आपला गॅसची. तर निवांतमध्ये असं काळी मिरी स्पेशल आहे पोटासाठी, तर तुम्ही 2 टाका. तेल मस्त गरम झालेलं आहे. बायको मला बोलते झंडू गरम झाल्यावर टाकायचं असतं, पण ठीक आहे चालायचं. नाही तर मी कुक असतो. पण मस्तपैकी फ्राय होऊन द्या त्याला. तोपर्यंत आपण सगळं सामान काढलेलं परत जागेवर ठेवू. आता आपण त्याच्यात टाकायचं बायकोनी कापलेले अद्रक, मिरची. आम्ही मिरची कमी खातो, तर आम्ही 2च मिरच्या टाकल्या, कारण की आम्हाला तिखट आवडत नाही. बघू शकता मिरच्या कमी आहेत. त्या पण मिरच्या आपण टाकल्या. अद्रक फ्राय होऊन द्या, बायको अशी म्हणते, पण तिला काय माहिती तेल ऑलरेडी गरम झाले. अद्रक टाकल्या फ्राय झालेले. मस्तपैकी तेल अंगा उडाले, म्हणजे गरम झालेले आहे तेल. आता तुम्हाला आवडीचा असेल तसं कांदा कापू शकता. माझ्या बायकोला लांब कांदे आवडतात, तर लांब कांदे कापले तिने. तुम्ही छोटे छोटे पीसेस पण करू शकता, चवीनुसार तुम्हाला पाहिजे तसं. संडे आहे भावांनो आज, तर संडे तिला सुट्टी आहे, मला सुट्टी नाही आहे. पण ती बोलली की मला तुझ्या हातचं बिर्याणी पुलाव काय खायचं आहे. तर म्हटलं चल तू पण काय लक्षात ठेवशील, बनवतो. आता टमॅटो टाकायचे टाईम आलेला आहे भावांनो बहिणींनो, कोण बघताय. टमाटर तुम्हाला कुठला पुलाव आवडतो सांगा. नेक्स्ट संडेला मी त्याची रेसिपी बनवून तुम्हाला दाखवेन कसा बनतो वगैरे. टोमॅटो सॉफ्ट करायला तुम्ही मीठ टाकू शकता. मीठ टाकल्यावर लगेच सॉफ्ट होईल टोमॅटो. चवीनुसार मीठ टाका. मी किती टाकतोय ते बघू नका. हॅलो, मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. कमी असलं तर चालेल, जास्त झालं तर जेवणार नाही लोक, तो त्या हिशोबाने मीठ टाका. कसं दिसतंय, एकदम मस्त दिसतंय की नाही बघा. जवळून दाखवतो तुम्हाला. आता आपण टाकणार आहे धना पावडर थोडीशी.
धना पावडर चवीनुसार आणि हळद कलरनुसार, म्हणजे ती पण चवीनुसारच. हे टाकल्यानंतर परत मस्तपैकी मिक्स करून घ्या. तुमचं काय मत आहे, मी कुक बनवू शकतो का, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात टाकणार तांदूळ धुवून घेतलेले. हे सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आम्हाला आवडतं तर आम्ही टाकले, तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाका. काजू बदाम पण टाकू शकता, मस्त होतो. काजू बदाम झालं तर आमिरवाला पुलाव बनल. सारण कसं मस्त बनलेली आहे भाजी एकदा. या भाजीला तुम्ही गरम चपातीसोबत पण खाऊ शकता. फक्त शिजायची बाकी आहे. शिजली की आपण त्याच्यात टाकणार आहे तांदूळ जे धुवून घेतलेले आहेत. 2 ग्लास पाणी, 1.5 ग्लास पाणी. हे तांदूळ आपण टाकले. एकदम 1 वाटी तांदूळ आम्हा दोघांना बस होतात. तुमच्या घरी किती जण आहेत जेवणारे त्या हिशोबाने तुम्ही तांदूळ घ्या. आणि टोपामध्ये तांदूळ सोडू नका, कारण की जेवढी खटपट आहे ती जेवणासाठीच धावलं आपली. सो हे बघा एकदम क्लीन. आता याला मस्तपैकी थोडंसं मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स करून घेतल्यावर 1.5 ग्लास पाणी आणि 3 शिट्ट्या तुमच्या हिशोबाने. आम्ही 4 घेणार आहे, तुम्ही 3 घेऊ शकता, 4 घेऊ शकता, 5 तुमच्या हिशोबाने जेवढा तांदूळ आहे. आता 1.5 ग्लास पाणी, 1 ग्लास पाणी टाकलं गावानं. आता अर्धा ग्लास पाणी घेतोय. अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे टोटल. आता याला थोडंसं मिक्स करून घेऊया, कारण की भात वरती लागलेला आहे. तर आता झालेलं आहे भात बनवून. त्याच्यात तांदूळ आता अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे टोटल. आता याला थोडंसं मिक्स करून घेऊया, कारण की भात वरती लागलेलं आहे. तर आता झालेलं आहे भात बनवून. त्याच्यात तांदूळ. आता आपण लावणार कुकर. कुकर तुम्हाला लावता येतो का नाही मला सांगा, नाही तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ दाखवले. बघा असं ठेवलं आहे आणि असं फिरवायचं. झाला, कुकर लागलेला आहे, गॅस फास्ट केलेला आहे. भेटू शिट्ट्या झाल्यावर. आता शिट्टी कशी आहे एकदम मस्त. अच्छा 4 शिट्ट्या घ्या तुम्ही पण. आम्ही पण 4 शिट्ट्या आम्ही 4 शिट्ट्यात घेणार. जास्तच मोठी शिट्टी वाजली. मी पापड तळलेले, कांदा कापते तिला कांदा आवडतो. तर आता कांद्यासोबत पापड खाणार आहे, म्हणजे पुलावासोबत पापड आणि कांदे खाणार आहे. तर भेटूया पुलाव. बघू शकता पापड बनवलेले, कांदे आपल्याकडे. आता आपण कुकर उघडणार आहे, बघूया कसा झाला आहे भात. कुकर तुटलेला आहे, इग्नोर करा. 2 मिनटं थांबा. आता आपण कुकर उघडत आहे. दमाने उघडा. बनला आहे भात मस्त एकदम. आता नजर नका लावा, आम्ही जेवतो आता.